मोठी बातमी। गेली 35 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे आज सेवानिवृत्त होत आहेत। फणसळकर यांची मुंबईमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे। त्यांच्या जागी पोलीस आयुक्तपदी कोण नियुक्त होणार याकडे संपूर्ण पोलीस दलाचं लक्ष लागलंय। एनआयएचे प्रमुख सदानंद दाते, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, गृहनिर्माण आणि कल्याण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना तागी इत्यादींची नावं चर्चेत आहेत। सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय। फणसळकर यांची मुंबईमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आलेली आहे। 35 वर्ष त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी कामगिरी बजावलेली आहे। तर आज ते सेवानिवृत्त होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर फणसळकर यांची मुंबईमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे। आणि या संदर्भातून अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, नक्कीच आपण पाहिलं तर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे आज सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांनी 30 जून 2022 मध्ये पोलीस आयुक्त पदाची धुरा स्वीकारली होती। त्यानंतर ते या पदभार जो आहे ते स्वीकारत होते। विवेक फणसळकर यांनी माध्यमांशी नुकतीच संवाद साधलेला होता तेव्हा त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की गेली 35 वर्ष जी आहे मी सेवा करत आहे आणि मला आता देखील आनंद होत आहे। मी सर्वांना धन्यवाद देतोय, अंमलदार पोलीस सर्वांना धन्यवाद देतोय की त्यांनी मला चांगले सहकार्य केले आणि पुढील जे पोलीस आयुक्त असते त्यांना देखील माझ्या शुभेच्छा। त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचा सेवानिवृत्त होत आहेत आणि त्याच अनुषंगाने निरोप समारंभ त्यांचा नायगाव येथे पार पडत आहे। नायगाव पोलीस मैदान जवळील परिसरात आपण पाहतोय विवेक फणसळकर यांचा हा निरोप समारंभ मोठा पोलीस फौजफाटा मोठा तैनात आहे। आपण पाहतोय बरेचसे पोलीस आहेत, महिला पोलीस वर्ग आहे, त्याचप्रमाणे पुरुष पोलीस वर्ग देखील या निरोप समारंभामध्ये सहभागी झालेला पाहायला मिळतोय। बरेचसे पोलीस त्यांना भेटण्यासाठी येत आहेत आणि आपण इथे पाहतोय की परंतु आपल्याला हा आता प्रश्न पडलेला आहे की पुढील पोलीस आयुक्त कोण असणार आहेत, मुंबईची धुरा सांभाळणारे मुंबईचे पुढील पोलीस आयुक्त कोण असणार आहेत हा प्रश्न अजून देखील उभा ठाकलेला आहे। बरं स्नेहा, खरं तर 35 वर्ष कामगिरी केल्यानंतर आता विवेक फणसळकर सेवानिवृत्त होत आहेत, मात्र त्यांच्या जागी आता कोण नियुक्त होणार, कुणाकुणाच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे? नक्कीच आपण पाहिलं तर विवेक फणसळकर हे निवृत्त झाल्यानंतर कोण नक्की या जागेवरती येणार, कोण नक्की मुंबईचे पोलीस आयुक्त होणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या देखील नावाची चर्चा आहे। तसंच आपण जर पाहिलं तर सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार यांच्या देखील नावाची चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु अद्यापही आता मुंबईचे पोलीस आयुक्त कोण होणार यावरती शिक्कामोर्तब झालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। साधारण त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब कधी होईल या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे का? येत्या काही दिवसांमध्ये या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होईल आणि मुंबईला नवीन पोलीस आयुक्त मिळतील अशी माहिती मिळत आहे। बरं स्नेहा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।